नितेश राणे यांच्या संदर्भातली बातमी आहे। हिंदू मटण विक्रेत्यांकरता त्यांनी मल्हार झटका सर्टिफिकेट आणलं, पण त्याला आता जेजुरी ट्रस्टच्या सदस्यांनी आक्षेप घेतलाय। मटणाच्या वेबसाईटला हिंदू देवाचं नाव नको म्हणजे मल्हार नावाला विरोध आहे। ही भूमिका घेतली आहे जेजुरी संस्थानचे ट्रस्टी राजेंद्र खेडेकर यांनी। आता खेडकरांच्या या भूमिकेवरून जेजुरी संस्थानमध्येच विसंवाद असल्याचंही बघायला मिळतंय। खेडकरांच्या भूमिकेशी इतर ट्रस्टी सहमत नसल्याचं त्यांनी सांगितलं। आमचा या मल्हार झटका सर्टिफिकेटला पाठिंबाही नाही आणि विरोधही नाही असं त्यांनी म्हटलंय। फक्त एकटे खेडकर यांनी मल्हार या नावाला विरोध केलेला आहे। त्यांनी असं म्हटलंय की देवाचं नाव या सर्टिफिकेटला नको। ट्रस्टी खेडेकरांच्या भूमिकेशी इतर ट्रस्टी मात्र असहमत आहेत। सर्टिफिकेटवरून ट्रस्टींमध्ये दोन वेगवेगळ्या भूमिका बघायला मिळतात, म्हणजे जेजुरी संस्थानमध्येच विसंवाद आहे। मल्हार असं जे नाव या सर्टिफिकेटचं ठेवलं गेलंय, त्या मल्हार झटका सर्टिफिकेटच्या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण झालाय। मल्हार या नावाला विरोध असल्याचं पत्र जेजुरी संस्थानचे खेडेकर यांनी नितेश राणेंना पाठवलं असं कळतंय, पण या संस्थांमध्येच दोन मतप्रवाह आहेत। कुठल्याही मटण दुकानदारांच्या संदर्भात किंवा अशा योजनांना देवाचं नाव देणं हे योग्य नाही। इतकंच नव्हे तर खंडोबा ही देवताच मुळात शाकाहारी आहे। खंडोबा या देवतेचं, मल्हार या देवतेचं मुख्य प्राण्यांवर जसे कुत्रा, बैल, घोडा, हत्ती यांच्यावर नितांत असं प्रेम आहे, म्हणून महाराजांच्या तिथं नित्य सहवास असतो। म्हणून माझी विनंती राहील नितेशजी राणे यांना की कृपा करून आपण मल्हार सर्टिफिकेशन हे मटण दुकानांना देण्यासंदर्भाचं नाव हे त्वरित बदलावं। हा विश्वस्त मंडळाचा किंवा श्री मार्तंड देवस्थानचा निर्णय नाही, तो वैयक्तिक त्यांचे मत आहे। तसंच पत्रात त्यांनी उल्लेखही केलेला आहे। हा देवस्थानशी या वैयक्तिक निर्णयाचा काही संबंध नाही। असा कोणताही निर्णय, असा कोणताही ठराव श्री मार्तंड देवस्थान जेजुरी यांनी पारित केलेला नाही। त्याच्यामुळे आणि मी हिंदू घाटी समाजाचा आहे, विश्वस्त आहे। मी तर या महायुती सरकारचं विशेष अभिनंदन करतो, आभार मानतो की त्यांनी प्रथमतःच हिंदू घाटी समाजाचा असेल, धनगर समाजाचा असेल विचार केलेला आहे। विश्वस्त आहेत राजेंद्र खेडेकर यांनी असं म्हटलंय की मल्हार हे नाव वापरलं जाऊ नये, कारण मल्हार हे देवाचं नाव आहे आणि खंडोबा हा देव मुळात स्वतः राजेंद्र खेडेकरच आपल्या सोबत आहेत। राजेंद्रजी, आपण अशी भूमिका मांडताय की मल्हार हे नाव देऊ नका, देवाचं ते नाव आहे, पण इतर विश्वस्तांचा विरोधही नाही आणि पाठिंबाही नाही, ते असं म्हणताय। तुम्ही जे म्हणालात, राजेंद्र खेडेकर जे म्हणाले ते त्यांचं वैयक्तिक मत आहे, तुम्ही काय सांगाल? विश्वस्त मंडळांना आपण या ठिकाणी मी विचारलं होतं आपली भूमिका काय आहे, तर सगळे कोणी व्यक्त झालं नाही। मात्र वैयक्तिक मी मल्हार भक्त म्हणून मी नितेशजी राणे यांचं योजनेचं स्वागत केलं। मात्र हे करत असताना मल्हार ही देवता पूर्णपणे शाकाहारी आहे। त्याच्यानंतर देवतेचं मुख्य प्राण्यांवर नितांत प्रेम आहे। मल्हार हे नाव हे अवघ्या महाराष्ट्राचं स्फूर्तीस्थान आहे। मुलांची नावं मल्हार नावाने ठेवतात आणि मल्हार हे नाव हे देवाचं आहे। कुठल्याही हिंदू देवतांचं नाव हे अशा योजनांना लावणं हे चुकीचं आहे। तुम्ही एखाद्या धरणाला नाव द्या, वृक्षारोपण योजनेला नाव द्या, एखाद्या शाळेला नाव द्या, ते आम्ही ती भूमिका मान्य आहे। मात्र अशा पद्धतीनं देवाचं नाव हे, आणि त्यांनी काय होईल, एक सरकारी शिक्कामोर्तब होईल की खंडोबा हे मांसाहारीच देवता आहे। देवाला फक्त पुरणपोळी आणि चंपाषष्ठीच्या काळात भरीत आणि रोडग्याचा नैवेद्य जातो। देव हा पूर्णपणे शाकाहारी आहे। खंडोबा देव हे मार्तंड भैरव हे शंकराचा अवतार आहे। आणि अशा पण मग आता पद्धतीचं इतर विश्वस्तांनी जेव्हा त्यांची भूमिका मांडली की हे काही संस्थांचं मत नाहीये, तर हे त्यांचं वैयक्तिक मत आहे, तेव्हा तुमचं म्हणजे त्यानंतर तुमचं काही बोलणं झालं त्या इतर विश्वस्तांशी? नाही, त्यातली एका विश्वस्तांनी भूमिका जी मांडली की नाव चांगलं आहे म्हणून, तर ते माझे सहकारी आहेत। मतभेद असू शकतात, मात्र आमच्यात इतर कामामध्ये कुठलेही मतभेद नाही। ते वैयक्तिक खाटीक समाजाचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतात। माझं या योजनेला विरोध नाही। बरोबर बरोबर, तुमचा फक्त मल्हार या नावाला विरोध आहे की मल्हार हे देवाचं नाव आहे। हिंदू देवतांची नावं अशा योजनांना नसावी, मांसाहारी योजनांना नसावी, अशी माझी प्रांजळ भूमिका आहे।
नक्की आपण आपली भूमिका मांडलीत. धन्यवाद. न्यूज 18 लोकांशी बोललात त्याबद्दल. पण संस्थांच्या मतमतांतरांमध्ये बघायला मिळालं, मतमतांतर संस्थांच्या 2 विश्वस्तांमध्ये बघायला मिळाली. आमचे प्रतिनिधी जितेंद्र यांच्याशी आपण अधिक बोलूया. जितेंद्र, मल्हार सर्टिफिकेट हे नाव राहिलं बाजूला आणि त्याच्या नावावरूनच म्हणजे मल्हार या नावावरूनच संस्थांमध्ये विश्वस्तांमध्ये वाद बघायला मिळाला. काय सांगाल? अगदी अगदी खरं आपण बघितलं की खेडेकरांनी भूमिका घेतल्यानंतर जे विश्वासांमध्येच आता मतप्रवाह निर्माण झालेला आहे. खेडेकर यांनी काल प्रसिद्धीपत्रक दिल्यानंतर रात्री 10:30-11च्या सुमारास जे विश्वस्त आहेत मंगेश घोणे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली की मी हिंदू खाटीक समाजाच्या वतीने या योजनेचं स्वागत करतो. यानंतर आता आपण बघतोय की हा वाद कुठेतरी विकोपाला जातोय की काय, म्हणून आता सर्व जे जेजुरी देवस्थान समितीचे 7 सदस्य आहे यांची थोड्याच वेळात या ठिकाणी बैठक होणार आहे. या सर्वांची संयुक्त बैठक झाल्यानंतर सामूहिक याच्यामध्ये तोडगा काढला जाणार आहे. या संदर्भात काय भूमिका घ्यायची यावर ठोस निर्णय घेण्यात येणार आहे. आणि जे प्रमुख विश्वस्त आहेत अभिजित देवकाते पाटील यांनी ही बैठक बोलून ते प्रसिद्धी माध्यमांना आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. नक्की. आणि त्यानंतरच थोडा जो संभ्रम निर्माण झालाय तो दूर होईल. पण या बातमीच्या निमित्तानं आपण काही गोष्टी महत्त्वाच्या स्पष्ट करूया. खेडेकरांनी हे आधीच सांगितलेलं आहे की योजनेचं स्वागतच करतो, योजनेला सर्टिफिकेटला विरोध नाहीच, फक्त मल्हार हे देवाचं नाव वापरलं जाऊ नये इतकी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली. आणि त्यात ते दुसऱ्या विश्वस्तांनी ज्यांनी भूमिका मांडली ते खाटीक समाजाचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्याविषयीही अपशब्द वापरले नाहीत. मतमतांतर असू शकतात असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आता बघूया ही जी बैठक आयोजित केलेली आहे जेजुरी संस्थांची 7 विश्वस्तांची, त्यातनं काय समोर येतं. अभिजित देवकाते स्वतःच आपल्या सोबत आहेत. अभिजितजी, आत्ताच कळलं की आपण बैठक सुद्धा विश्वस्तांची बोलवलेली आहे आणि त्यात काय तो निर्णय घ्याल. पण खेडेकरांनी जे म्हटलंय की नावाला, मल्हार या नावाला फक्त विरोध आहे, योजनेचं हे तेही स्वागतच करतायत. तुम्ही कसं बघता याकडे, हा जो मतप्रवाह 2 बघायला मिळाले संस्थांमधून त्याच्याकडे? प्रथमतः सर्वांना जय मल्हार. डॉक्टर खेडेकरांनी जे आपलं मत मांडलेलं आहे ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये तसा उल्लेखही केलेला आहे की ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. पण आज त्यानंतर आमच्या सर्व विश्वस्त मंडळाचं फोनवरती बोलणं झालं आणि आम्ही आता थोड्याच वेळात 1 तासामध्ये आम्ही सर्वजण एकत्र बसणार आहोत. आणि त्यानंतर जो काही निर्णय असेल अधिकृत देवसंस्थांची यावरती काही भूमिका आहे ती थोड्या वेळात आम्ही स्पष्ट करणार आहे. हो, पण अभिजितजी, आपल्याला हे पटतं की मल्हार असं देवाचं जे नाव आहे ते, आणि ते स्वतः शाकाहारी देव होता असं खेडेकरांचं म्हणणं आहे, तर मग ते नाव या सर्टिफिकेटला असू नये असं, याच्याबाबत तुमचं वैयक्तिक मत काय आहे? तर तसं बघायला गेलं तर मॅडम, अखंड महाराष्ट्राचं म्हणजे सर्व हिंदू समाजाचं जेजुरीचा खंडोबा हे कुलदैवत आहे. इथे विविध प्रकारची लोक येतात, आपला कुलधर्म कुलाचार करतात. त्यामुळं आमचं असं मत आहे की आम्ही सर्वजण ज्यावेळेस एकत्र बसू त्यावेळेस नक्कीच यावरती काहीतरी एक तोडगा निघेल आणि आमची देवसंस्थाची भूमिका जी आहे ती आम्ही थोड्या वेळामध्ये स्पष्ट करू. मॅम, नक्की. धन्यवाद अभिजितजी. आपण न्यूज 18 लोकांशी सविस्तर बोललात त्याबद्दल. जेजुरी संस्थांमध्येच 2 मतप्रवाह बघायला मिळाले. एक विश्वस्त असं म्हणतात की या नावाला आणि योजनेला आमचा पाठिंबा आहे, कारण ते खाटीक समाजाचं प्रतिनिधित्व करतात या संस्थांमध्ये. आणि खेडेकर यांचं म्हणणं आहे की मल्हार हे नाव नको, योजनेला पाठिंबाच आहे, योजनेचं कौतुकच आहे, पण मल्हार हे नाव त्या सर्टिफिकेटला नको.